नमस्कार मित्रांनो, चित्रचर्चामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ थोडासा आगळा वेगळा आहे। एकाच व्हिडिओमध्ये दोन चित्रपटांचं मी परीक्षण करणार आहे। एक आहे ज्ञानदेवांची मुक्ताई मराठी चित्रपट आहे आणि दुसरा आहे केसरी चॅप्टर 2 भाग दुसरा। मित्रांनो, असं मी का करतोय, या दोन चित्रपटांचं मी एकत्रित रिव्ह्यू का करतोय हे तुम्हाला लक्षात येईलच। मुख्य म्हणजे दोन्ही चित्रपट मला खूप आवडले आणि या दोन्ही चित्रपटांचं स्टार रेटिंग मी करणार नाहीये, कारण आपण काय स्टार रेटिंग करणार, आपण त्या लायकीचे नाही। खूप उच्च प्रतीची कन्सेप्ट आहे दोन्ही चित्रपटांच्या मागे आणि दिग्दर्शक, कलाकार आणि त्यामध्ये जुडले गेलेले सगळे तंत्रज्ञ या सगळ्यांनी झोकून देऊन काम केलेलं आहे। आणि ज्या वेळेला विशाल आणि उच्च अशा पद्धतीचे जेव्हा विचार डोळ्यापुढे ठेवलेले असतात आणि तेव्हा जेव्हा कलाकृती घडते, तेव्हा अशा कलाकृतीला तुम्ही स्टार रेटिंग द्यायला लागलात तर त्यामध्ये तुमचाही छोटेपणा असतो आणि दुसरी गोष्ट ते काजव्यानी सूर्याच्याकडे बघून थुंकल्यासारखं पण असतं। त्याच्यामुळे मी या चित्रपटांचं फक्त मला जे भावलं तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचं परीक्षण काय करणार आणि त्याचं स्टार रेटिंग तरी काय मी देणार आहे कपाळ। तर सर्वप्रथम केसरी 2 च्या विषयी सांगेन की तुम्ही ट्रेलर पाहिलेलाच असेल। अक्षय कुमारनी याच्यात खूप छान काम केलेलं आहे आणि जालियावाला बाग आपल्याला माहितीच आहे, इंडियन जेनोसाइड जे ब्रिटिश काळामध्ये घडलं पंजाबमध्ये, अमृतसरमध्ये, ही गोष्ट आपल्याला माहिती असते। आपण शाळा कॉलेजांमध्ये हे वाचलेलं, अभ्यासलेलं असतं, ऐकलेलं असतं, पण त्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्या आपल्याला माहिती नसतात। शंकरन नायर एक वकील, सर शंकरन नायर, नाईटहूड मिळालेले, आणि हा एक प्रकारचा विस्मृतीत गेलेला नायक, फॉरगॉटन हिरो। आणि खरोखर या चित्रपटामुळे मला सुद्धा हे नाव माहिती पडलं। आता माझं वाचन बऱ्यापैकी आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भातलं, पण जालियावाला बागच्या हत्याकांडानंतर अशा काही पद्धतीचं ट्रायल झालं आणि त्यामध्ये शंकरन नायर जे की मूळचे केरळचे, त्यांनी अशा पद्धतीने काही केस लढवली ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध, म्हणजे क्राऊनच्या विरुद्ध आणि जनरल डायरच्या विरुद्ध, हे मला माहिती नव्हतं। हे जे शंकरन नायर, त्यांची भूमिका अक्षय कुमारनी वठवलेली आहे आणि त्यांच्या विरोधात, नायर यांच्या विरोधात जो वकील ब्रिटिश क्राऊनच्या वतीने लढतो, असा जो भारतीय एक वकील असतो, त्याची भूमिका आर माधवननी वठवलेली आहे। खूपच इंटरेस्टिंग पिक्चर आहे, त्याची कथाही जबरदस्त आहे, डायलॉग्स खूप छान आहेत, टेकिंग खूप छान आहे आणि तो काळ, जुना काळ उभा करण्यामध्ये लेखक दिग्दर्शक यशस्वी ठरलेले आहेत आणि अर्थातच अभिनेते सुद्धा। तर आशा आहे की हा चित्रपट बघितल्यानंतर अधिकाधिक लोकांना स्वातंत्र्य लढा एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी आणि अधिक खोलात जाऊन अभ्यासण्याची इच्छा निर्माण होईल की आपल्यापासून काय काय नेमकं लपवून ठेवलं, काय काय गोष्टी घडल्या ज्या की इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मांडलेल्या नाहीत, मांडू शकत नाही कारण स्पेस थोडी असते। अशा सगळ्या घडामोडी अभ्यासण्याची एक प्रकारची इच्छा निर्माण होईल भारतीय तरुणांना, अशी मला खात्री आहे। त्याच्यामुळे देशभक्ती जागवण्यासाठी आणि एक जो फॉरगॉटन हिरो होता त्याला लक्षात ठेवण्यासाठी, त्याला मानवंदना देण्यासाठी केसरी 2 हा चित्रपट पाहायलाच पाहिजे। आता येऊया ज्ञानदेवांची मुक्ताई या चित्रपटाच्याकडे। हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला आहे। दिग्पाल लांजेकर आपल्याला माहिती आहे, पावनखिंड सहित अनेक जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित जे चित्रपट अलीकडच्या काळामध्ये निर्माण झाले, बरेचसे चित्रपट,
अगदी फर्जंद असेल आणि अजून सगळेच पावनखिंड असेल, अशा या चित्रपटांच्या दिग्दर्शनाचं काम हे दिग्पाल लांजेकर यांनी केलं. त्याच दिग्पाल लांजेकरनी ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा एक अतिशय वेगळा विषय, भलेही ऐतिहासिक विषय असला तरी सुद्धा जॉनर वेगळा आहे, वारकरी संप्रदायाशी निगडित आहे, नाथ संप्रदायाशी निगडित आहे, भक्ती संप्रदायाशी निगडित आहे. म्हणजे ऐतिहासिक लढाया यातून ऐतिहासिक कालखंडातली भक्ती चळवळ ही उभी करायची होती. ते दिग्पाल लांजेकरनी हाही जॉनर आपल्याला जमतो हे दाखवून दिलं या चित्रपटातून. मित्रांनो, सगळ्याच कलाकारांचं ऍक्टिंग खूप छान आहे. मराठीच्या संदर्भात बोलायचं झालं तर हा चित्रपट एक मल्टी स्टारर आहे. मृणाल कुलकर्णी आहेत आणि पावनखिंडमध्ये बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका ज्यांनी केली ते सुद्धा ह्याच्यात आहेत. त्यांनी चांगदेवांची भूमिका केलेली आहे आणि असे खूप भारी भारी कलाकार या चित्रपटात आहेत. मुख्य म्हणजे एक मुद्दा सांगायचा आहे की हे दोन्ही चित्रपट, एकात आहे देशभक्ती, एकात आहे देवभक्ती, दोन्ही चित्रपटानंतर डोळ्यातून घळघळा पाणी व्हायला लागलं. मित्रांनो, फरक असा होता फक्त की केसरी 2 चित्रपट बघत असताना डोळ्यातून पाणी नाही आलं, पण तो पिक्चर बघितल्यानंतर तिथून बाहेर पडताना डोळे पाणावले. मात्र ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपट बघत असताना आणि त्यातही जेव्हा ज्ञानेश्वर संजीवन समाधी घ्यायला जातात त्यावेळचा प्रसंग, अखंड डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. खरं म्हणजे माझ्या परिचितांमध्ये, माझ्या अगदी जवळच्या नातेवाईकांमध्ये अनेकांचे मृत्यू झाले, मी पाहिलेले आहेत. अगदी जवळचे, मी नातं नाही सांगणार, पण अतिशय जवळचे काही जणांचे मृत्यू मी पाहिले. आणि पब्लिकमध्ये मी तेव्हा नाही रडलो, रडूच नाही शकलो. एकांतात असेल रडलेलो, पण पब्लिकमध्ये कधीच नाही. पण काही काही कलाकृती अशा असतात ज्या की देशाशी निगडित असतात किंवा देवाशी निगडित असतात, आणि त्या कलाकृती जर का उच्च मूल्याच्या जर का बनलेल्या असतील, उच्च प्रतीच्या बनलेल्या असतील, चांगल्या बनल्या असतील, त्यातली कथा, त्याचं दिग्दर्शन आणि त्यातला अभिनय, त्यातलं नाट्य जर जोरकसपणे मांडलेलं असेल तर कुठेतरी टोचणी लागते आणि अश्रुधारा व्हायला लागतात. आणि ज्ञानेश्वर, सोपानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताई ही 4 भावंड तर एक हळवा कोपरा त्यांनी आपल्या मराठी माणसांच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे अनेक शतकांपासून. तर त्या हळव्या कोपऱ्याला हात घालण्याचं काम ज्ञानेश्वरांच्या मुक्ताईनी केलेलं आहे, या चित्रपटाने केलेलं आहे. आनंद हा होतो म्हणजे जरी संजीवन समाधीचा तो सीन असला तरी सुद्धा आपल्याला संत चोखामेळ्यांचं दर्शन होतं, संत नामदेवांचं दर्शन होतं, आपल्याला गोरा कुंभारांचं दर्शन होतं. अशा अनेक संत सज्जनांचं दर्शन आपल्याला होतं. कान्होपात्रेचं दर्शन होतं, जनाबाईंचं दर्शन होतं, सोयराबाईंचं दर्शन होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा दर्शन होतं. याची देही याची डोळा, संतांची मांदियाळी अतिशय प्रभावी पद्धतीने त्या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. दोन्ही चित्रपट खूप छान आहेत, कृपया चुकवू नका. ज्ञानेश्वरांची मुक्ताई काही काही वेळेला असं वाटेल की अरे म्हणजे आजच्या
युगामध्ये आजच्या जमान्यातले चित्रपट आणि आजच्या चित्रपटांसाठीचे जे ठोकताळ आहेत ते बाजूला ठेवून हा चित्रपट बघा. मी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातला संत ज्ञानेश्वर चित्रपट पाहिलेला आहे. संत चरित्र वाचलेली आहेत आणि या चित्रपटामध्ये संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड यांचं जे जीवन आहे अतिशय प्रभावीपणे संगीतमय पद्धतीने आणि त्यांचे अभंग ओव्या त्यांनी दिलेला संदेश अतिशय छान पद्धतीने दाखवलेला आहे. स्क्रीनवरती ते सगळं जिवंत करून भव्य प्रमाणात दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे आजच्या जमान्यातले जे ठोकताळे ते डोळ्यापुढे ठेवून हा चित्रपट बघू नका. ते डोळ्यापुढे ठेवून या चित्रपटाचं परीक्षण करू नका ही माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना. मराठी माणसांना हा चित्रपट भावेल, बाहेरच्यांनाही भावेल निश्चितपणे जर मोकळ्या मनाने त्यांनी हा चित्रपट बघितला तर. पण मराठी मंडळी जी आहेत, जी वारकरी संप्रदायातली आहेत, भक्ती संप्रदायातली आहेत आणि ज्यांचा दिवस ज्ञानराज माऊली तुकाराम असं म्हणून सुरू होतो आणि असं म्हणून संपतो, त्यांना हा चित्रपट खूप आवडेल. जरूर बघा. देवभक्ती देशभक्ती जागृत करण्यासाठी, तेवत ठेवण्यासाठी, कारण आजचा काळ खूप चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे आणि अशा वेळेला देवभक्ती आणि देशभक्तीच मदतीला येणार आहे. आपल्या भावी पिढ्यांना या गोष्टींची गरज आहे. त्यामुळे आपल्या घरातल्या छोट्या मुलामुलींना घेऊन हे दोन्ही चित्रपट दाखवा. बस मी इथेच थांबतो. धन्यवाद.